हाय हॅलो नमस्कार, मी वृषाली. तर तुमचं पुन्हा एकदा माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदाचा, आरोग्याचा जावो ही स्वामीचरणी प्रार्थना. तर चला, कालचं तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर आज कालच्या व्हिडिओमधला हा दुसरा पार्ट आहे. तर हा त्याच दिवसाचा आहे. तर मग त्यानंतर आम्ही शिन्नर मार्गे आलो. तर शिन्नर मार्गे इथे जगदंबा मातेचं मंदिर आहे. तर त्या मंदिरामध्ये आलो होतो. तर येथे सर्व काही काचेचंच खांब वगैरे सर्व काही बनवलेले आहे. तर मग त्यानंतर आम्ही येथे चपला वगैरे काढले आणि पुढे निघालो. खाली चपला काढल्या आणि वरती चढून वरती आलो मंदिरामध्ये. तर येथे सुरुवातीलाच देवीचं पण नाव लिहिलेलं होतं, जय जगदंब. तर सर्व काही काचेमध्येच केलेलं होतं तिने काम. तर मग त्यानंतर येथे खोलमध्ये एक माठ ठेवलेला होता. त्यामध्ये मग आपलं पैसे टाकायचे. ज्यांचा पैसा त्यामध्ये जाईल ते भाग्यवान असं म्हणतात. असं आम्ही काही एवढं केलं नाही. आम्हाला पण देवदर्शनाचं पुढं जायचं होतं, त्यामुळे आम्हाला पण घाई होती. त्यामुळे मग आम्ही पटपट दर्शनं घेतले आणि मग त्यानंतर निघालेलो होतो आम्ही पण. तर इथे सर्व काही खांबांना असं काचांचंच लावलेलं होतं. तर सर्व काही छान असं काचेमध्येच त्यांनी केलेलं होतं काम. तर येथे देवीचा पण मंत्र लिहिलेला होता काचेमध्येच. तर खूप छान असं काचेमध्येच देवीचं मंदिर आहे हे. मग त्यानंतर आम्ही सर्वांनी दर्शनं घेतले आणि मंदिराच्या बाहेर आलेलो होतो. तर मंदिर पण भरपूर मोठं होतं आणि खाली गुहेमध्ये पण मंदिर होतं देवीचंच. तर मग आम्ही येथे सर्व गाडीमध्ये बसून परत दर्शनाला जायचं होतं आम्हाला मग गाडीमध्ये बसल्यानंतर मी मागच्या सीटावरती बसलेले होते. तर मागचं सीट एकदम कम्फर्टेबल होतं बसण्यासाठी पण. आणि शंभूला पण झोप आल्यानंतर मग तेथे मग त्याला पण झोपवता येईल असं सीट होतं ते. मग येथे मी शंभूला घेऊन येथेच बसलेले होते. त्याला पण झोप आलेली होती. मग त्याला जे खाऊ घातल्यानंतर त्याला पण झोपायचं होतं. तर परी पण आलेली होती आमच्यासोबत. आणि घरून सकाळी लवकरच पहाटेच निघाल्यामुळे मग आम्हाला पण पुढचे देवदर्शनासाठी पटपट असं निघता आलं. मग तेथून आम्ही देवीचं दर्शन घेतल्यानंतर मग येथे आता शनिशिंगणापूरला पण आलेलो होतो आम्ही. तर मग शनिशिंगणापूरच्या रस्त्यालाच होतो येथे. शनेश्वराच्या मंदिराजवळ आल्यानंतर मग आम्ही उतरून घेतलेलं होतं बाहेरच रस्त्यावरतीच. आणि मग त्यानंतर ड्रायव्हर दादांनी पण मग गाडी पार्क केलेली होती. तर त्यांना पण गाडी पार्क बाहेरच करायची होती, म्हणजे आम्हाला पटकन दर्शनं घेऊन मग बाहेर यायचं होतं. तर मग येथेच आल्यानंतर आम्ही उतरून घेतलेलं होतं खाली. आतमध्ये गाडी नेलेली नव्हती, बाहेरच पार्क केलेली होती मग गाडी पण. मग आम्ही येथे प्रवेशद्वाराजवळच गाडी उभी केली आणि त्यानंतर येथे सर्वांनी उतरून घेतलं. तर मग आतमध्ये आम्ही सर्व चाललेलो होतो. येथूनच पायी आम्ही चाललेलो होतो. काहींच्या गाड्या पण येथे पार्क केलेल्या होत्या, पण मग आम्हाला बाहेर निघण्यासाठी पटकन असं मग बाहेरच गाडी पण पार्क केलेली होती. तर ऊन पण वाढलेलं होतं भरपूर असं काही. मग त्यानंतर आतमध्ये आम्ही गेलो. मग येथून आत प्रवेश होता मंदिरात जाण्यासाठी, पण मग चप्पल वगैरे बाहेरच काढली. मग येथे आम्ही शनिदेवासाठी पण तेल वगैरे घेतलेलं होतं मिस्टरांनी. तर इथं भरपूर अशा खेळण्या वगैरे असं लावलेलं होतं. खेळण्या, तेलाच्या बॉटली सर्व काही असं लावलेलं होतं. आणि दरवाजाला पण ते लावण्यासाठी तोरण पण होते तिथे. तर मग आम्ही तेल वगैरे घेतल्यानंतर मग आतमध्ये चाललेलो होतो. आतमध्ये जाण्यासाठी पण खूप छान असं केलेलं होतं. तर हे खांब पण असे खूप भक्कम खांब बनवलेले होते. तर खूप छान मंदिर पण आहे, बघण्यासारखं आहे. तर चला, व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा. तर मी तुम्हाला सर्व काय असं शनिदेवाचं पण दर्शन देणार आहे. तर चला, व्हिडिओ संपूर्ण बघा. तर येथून जाण्यासाठी असं गुफेसारखं आहे. तर मग येथून आतमधून आपल्याला बाहेर निघायचं. तर खूप छान असं केलेलं आहे येथे पण. सर्व काही छान अशी स्वच्छता होती तेथे. असं गलिच्छपणा अजिबात नव्हता. खूप छान असं स्वच्छता वगैरे तेथे होती.
जसं जाऊ तसं बाहेर पण अशी स्क्रीन पण लावलेली होती शनिदेवाचं दर्शनासाठी. तर मग येथे बाहेर पण त्यांनी भरपूर मोठी स्क्रीन लावलेली होती. तर इथून पण दिसत होतं असं शनिदेवाचं मूर्ती. तर थोडा असा टर्न घेऊन त्यानंतर मग येथे पाण्याचे थोडंसं पाणी पण सोडलेलं होतं. तर त्या पाण्यामध्ये आपल्याला पाय ओले करून आणि मग त्यानंतर आतमध्ये आपल्याला एंट्री करायची आहे. तर खूप छान असं मंदिर होतं आणि सुविधा पण खूप छान होत्या त्यांच्या. मंदिर पण असं खूप छान बघण्यासारखं मंदिर होतं. तर खूप छान प्रसन्न वाटत होतं असं इथे बघितल्यानंतर. तर येथे आम्ही सुरुवातीला जातानाच येथे 2 त्रिशूळासारखे लावलेलं होतं. तर त्यालाच आपली रुईची पानांची माळ घातलेली होती आणि येथे प्रसाद पण देत होते. याच्याच थोडं पुढं गेलं का लगेच शनिदेवाची मूर्ती पण दिसते येथे समोर. तर येथे भरपूर अशी गर्दी पण होती. तर खूप छान आम्हाला पण दर्शन झालेलं होतं. तर येथे सर्व काही असं भाविक भरपूर आलेले होते आणि जे तेल आणलेलं होतं तर ते तेल ह्या जाळीवरती ओतायचं होतं आणि आतमध्ये काहीतरी काळं होतं. तर ते सर्व काही गाळून जात होतं तेल पण आणि त्याचं वरतीच राहत होतं ते. जे आपण तेल वगैरे घेतलेलं होतं ते सर्व यावरती टाकायचं आणि तेल गाळूनच जात होतं. शनिदेवाचं हे मंदिराचं स्थापना ही सर्व काही ओपनच आहे. तर वरती आपली सावली पण नाही काय अशी सर्व काही ओपनच आहे ते. तर आता महिलांना पण एंट्री केलेली आहे तर शनिदेवाला तेल वाहण्यासाठी. तर मग इथे सर्व काही अशा महिला पण आलेल्या होत्या तेल अर्पण करण्यासाठी. पण तेल अर्पण करण्यासाठी आता येथे 500 रुपये फी होती. तर सर्व जिथे देवाच्या ठिकाणी पैसे देऊन दर्शन प्रकार आहे. तर 500 रुपये फी देऊनच त्या देवांना पण तेल अर्पण करायचं असतं. तर आम्ही इथे बाहेरच तेल पण टाकलेलं होतं. त्यामुळे मग एवढे 500 रुपये देऊन देवांचं दर्शन बाहेरूनच मग दर्शनं घेतले आम्ही आणि मग येथे थोडं काही फोटोशूट पण केले आणि त्यानंतर मग आम्ही पुढे पण निघालेलो होतो. मग येथे सर्वांचे फोटोशूट झाले. मग त्यानंतर आम्ही येथे सर्व ग्रुपचा पण फोटो घेतला आणि शनिदेवाचं पण दर्शन छान झालेलं होतं. तर येथे गौरी हवन होतं. तर येथे गौऱ्या जाळल्या जातात आणि ज्या महिलांचे छोटे बाळ असतात त्यांना इथे माता शिशु स्तनपान पण कक्ष होता. तर मग येथे त्या मुलांना स्तनपान करण्यासाठी पण सुविधा होती. तर छान व्यवस्था पण केलेली होती. तर सर्व काही छान होतं इथे. तर थोडं पुढं आल्यानंतर मग येथे सर्व नवग्रहांचं पण स्थापना केलेली आहे. तर सर्व नवग्रह देवता येथे स्थापन केलेले आहे. तर खूप छान आहे. नवग्रहामध्ये गुरु, शुक्र, बुध, मंगळ, चंद्र, राहू हे सर्व काही नवग्रहामध्ये येत असतं. तर शनी मंदिरामध्येच हे सर्व काही नवग्रहांची पण स्थापना केलेली आहे आणि इथला परिसर पण खूप छान होता. तर असं बघण्यासारखं होतं सर्व काही. मग त्यानंतर नवग्रहांच्या दर्शन घेतल्यानंतर आम्ही इथं फोटोशूट पण केलेला होता. तर सर्वांचा फोटोशूट इथे झालेला होता. फोटो काढायचे झाल्यानंतर मग आम्ही बाहेर पण निघालेलो होतो. तर आम्हाला पुढच्या पण दर्शनाला जायचं होतं. त्यामुळे मग आम्ही लगेच बाहेर पण निघालेलो होतो. तर गाडी आमची ही दुसऱ्या साईडला पार्क केलेली होती. त्यामुळे मग आम्ही बाहेरूनच चालतच गेलेलो होतो गाडीपर्यंत. तर भरपूर लांब गेलेलो होतो. ऊन पण वाढलेलं होतं. त्यामुळे मग पायीच चालत गेलो होतो आम्ही.
मग त्यानंतर एका ठिकाणी सावलीला गाडी थांबून आम्ही सर्वांनी जेवणं पण केले. तर आम्ही घरूनच टिफिन बनवून आणलेला होता. तर मग येथे झाडाखालीच जेवण पण केलं आणि जेवण करताना असं बाहेर जेवण्याचा आनंदच वेगळा असतो. तर खूप छान वाटत होतं जेवताना पण. निसर्गाच्या सानिध्यामध्ये जेवण केल्यानंतर तो आनंदच एक वेगळाच असतो. तर मग तेथेच एक झोका पण होता आणि शंभू तेथे त्या झोक्यावर पण बसलेला होता. तर मग त्यानंतर आमचे सर्वांचे जेवणं पण झालेले होते. तर चला, आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा.